गाईज हे बघा, रील्स बनवायच्या अगोदर मला काय काय चेक करावं लागतं. एकतर इकडे कपाट उघडे आहे, पडदा ओढायचा, इकडे टॉवेल दिसतंय, इकडे कपडे दिसतात, इकडे पसारा पडलाय. ह्याच्यात सगळं करून सगळं आवरून गोंधळून सगळं ना मग रील्स करावे लागतं. जसं की पहिलं हे कपाट बंद करूया खटाक, त्याच्यानंतर मग पडदे लावून घेऊया. अरे काचेचा पडदा नाहीये. हा, तरीच म्हटलं असं कसं झालं, अपुरं का झालं. मी अर्ध्या काचेला पडदा लावलेला नाही, कारण की मला दिवसातनं 100 वेळा त्या आरशात बघावं लागतं. जसं की असं हे बघा, चला साडी जरासं सरळ झाले का, कुठं तिरकी तर झाली नाही ना, व्यवस्थित दिसते ना, असं तसं हे सगळं ना म्हणा दिवसभर माझं काही घालू देत. साधी टिकली लावली, कुठून तरी आले, जेवले, तोंडाला काय लागले का, असं सारखं सारखं ना मला आरशात बघावं लागतं. तुम्हाला पण असं वाटतंय काय? काय तुमची अशी खोड आहे? माझ्यात ती खोड आहे. मला सगळे ओरडतात, किती ते आरशात नखरे करून दाखवशील असं बोलतात. पण काय करू, मला ती सवय आहे. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्यानं एवढा मोठा असा आरसा 5-6 फुटाचा आरसा करून घेतला, जेणेकरून मी पायापासून डोकीपर्यंत एका वेळेला व्यवस्थित दिसावी म्हणून. एवढे कारभार करायला लागतात मला खरंच. तेव्हा कुठंतरी एक व्हिडिओ होतो खटाक खुटूक. चला आता व्हिडिओ बनवायचा आहे, लाईव्ह घ्यायचंय, लाईव्ह. हा चला, फायनली आपलं लाईव्ह वगैरे झालेलं आहे, व्हिडिओचं काम झालेलं आहे. आणि आता वेळ आहे ती म्हणजे आपला मेकअप रिमूव्ह करायचा, जे की मला अजिबात आवडत नाही. मेकअप लावा रे, काढा रे, हे करायला ना, तर त्याच्यामुळे जास्त काय मी यूज करत नाही. कारण की नंतरचा हा जो त्रास असतो ना, तो खूप डेंजरवाला असतो, नको वाटतं. तर पहिला केस बांधून घेते, थोडेसे एकदम चंपकलाल व्हायला नको, त्याच्यामुळे जराशी अशी हे नखरेवाले केस आहेत ते पण काढून घेते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, महत्वाचं म्हणजे माझी ओठाची लिपस्टिक आहे ना, जी की ना मला जेवपर्यंत लिपस्टिक लावत नाही तोपर्यंत माझे चेहऱ्याला ना एक उठावासा येतच नाही. कारण की ओठ आणि गाल एकसारखे दिसतात, त्याच्यामुळे थोडंसं वॅसलीन लावते. आणि हा माझा ना फक्त लिपस्टिक घालवण्यासाठी रुमाल मी ठेवलाय, कारण की मी टिश्यू वापरत नाही. टिश्यूने माझे कोरडे असे ओठ झाल्यासारखे होतात, त्याच्यामुळे मी हे सॉफ्टवाला रुमाल ठेवलाय. आणि वॅसलीन खूप सारं लावलं. हे बघ, एका मिनिटात गायब, पूर्ण लिपस्टिक गायब होते. सेकंड आहे ते म्हणजे थोडंसं आपल्याला आता काय करायचंय माहितीये का, काजळ जे की मला पाठवून देणार होते ना, तर ते काजळ वगैरे आयब्रोला वगैरे लावलेलं जास्त आहे, तर त्याच्यामुळे ना थोडं ते घालवून घेते अगोदर. आणि मग थोडं पूर्ण मेकअप एका झटक्यात जातो. जवळून बघणार, हे पहा. तर आता पहिला हे ना इझी स्टेप सांगते तुम्हाला, म्हणजे जास्त काही करावं लागत नाही आपल्याला. मेकअप केल्यानंतर मेकअप घालवण्यासाठी किंवा हे काजळ वगैरे डार्क असतं ना, तर ते जात नाही लवकर धुतल्यानंतर. पण एकदम सॉफ्टवाला रुमाल घ्या, मॉइश्चरायझर क्रीम आणि वॅसलीन
बस ह्याच्यामध्ये ना पूर्ण तुमचा मेकअप जो आहे तो रिमूव्ह होऊन जाते फक्त 5 मिनिटात आणि चेहऱ्याला कुठलाच असं रॅशेस वगैरे येत नाहीत. कारण की आपण काय करतो, टिश्यू जरी घेतो ना तेव्हा आपण खूप सारं ना त्याला रगडतो, असं एकदम हे करून असं 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 करून रगडतो ना, तेव्हा डोळ्याला किंवा गालांना वगैरे आपल्याला त्रास होऊ शकतो. तर हे ओके झाला. पुन्हा थोडीशी क्रीम घ्या, पूर्ण हाताला चोळून घ्या जसं की सगळी जणच करतात. डन. आणि हे थोडस असं राहू देत, सुकल्यानंतर मग काय होतो, पूर्ण निघून जातं. तर माझा हा ना पूर्ण मेकअप काढल्यानंतरचा हा माझा अवतार कसा वाटतो? ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल आहे. त्याच्यामुळे एवढा फरक नाही जाणवणार. चलो हो गया. मी तसं दिवसभर ना फक्त हे एकच घालते, बाकीचं मी कानातलं किंवा असं बांगड्या बिंगड्या असं एरवी पण घालत नाही. पण व्हिडिओच्या पुरतं थोडंसं असं काहीतरी साडीवरती मॅचिंग असं कानातलं वगैरे घालते आणि त्याच्यानंतर दिवसभर काही असं मी स्पेशल असं काय घालून वगैरे बसत नाही. जर कधी मला असं अचानकच बघितलं तर असं चौक जाऊ नका की बाबा हिच्याकडे तर काहीच नाही वाटतं म्हणून. मेकअप काढल्यानंतर पण एकदम स्मूथ स्मूथ अशी चेहरा असं जाणवतोय. क्रीम लावले ना ही वाली. चलो बाय बाय. कसा वाटला आजचा माझा मेकअप केल्यानंतर, त्याच्यानंतर 1 तासाभरानं सगळं व्हिडिओ वगैरे करून झाल्यानंतर आणि आता मेकअप काढल्यानंतर कसा लुक वाटतोय? चांगला वाटतो का? वाटला असेल तर एखादा लाईक तरी ठोकून द्या. तर चलो बाय बाय.